हवामान विभागाचा इशारा, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भ मात्र प्रतीक्षेत। पुणे परिसरात हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय। विशेषतः घाट परिसरातील भागांसाठी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा आठवडाभर आधीच दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दरवर्षी 29 जून रोजी दिल्लीत मान्सून दाखल होतो, मात्र यावर्षी 24 किंवा 25 जूनलाच मान्सून दिल्ली गाठू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला। शनिवारी आकाशात ढगांची लपाछपी सुरू होती। जरी उन्हाचा प्रभाव कमी होता तरी दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला। रविवारी आणि सोमवारसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सध्या असलेले थंड आणि आल्हाददायक हवामान आणखी सुखद वाटण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अनेक भागात जूनपासून पावसाचा जोर वाढलाय। परिणामी राज्यातील जवळपास 95% भाग पाणीदार झालाय। धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। कोणत्याही क्षणी ती पात्राबाहेर जाऊ शकते अशी स्थिती आहे। दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भात शेतशिवार पेरणीसाठी सज्ज असून वखरणीची कामं पूर्ण झाली आहेत, मात्र पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी अजूनही वाट पाहतोय। जून महिना संपत आला असतानाही विदर्भातील उष्णता कमी होत नसल्याचं चित्र आहे। शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली होती। नागपूरमध्ये कमाल तापमान 37.8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं, मात्र आता 24 जून पासून जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला।